ॲडव्होकेट सागर बंडू मेटकरी, सांगोला विधिज्ञ संघ, सांगोला सदस्य. परवा 31/3/2026 रोजी संध्याकाळी माझ्या भावाला इथं आणले असल्याची घटना घडली. मला नातेवाईकाकडून कळालं. त्यावेळेला मी इथं आलो असता, इथं चौकशी संदर्भात इथं आलो असता, इथं PI घुगे साहेब यांनी मला धरून तू कोण आहे विचारलं असता. मी सांगितलं मी वकील आहे, माझ्या नातेवाईक इथं आहेत, मी चौकशी संदर्भात इथं आलेलो आहे. PI घुगे साहेब यांनी मला कनपडात लावली. तिथून मला तिथे घेऊन पलीकड पत्र्याच्या तिथं नेले. तिथं 2-3 कानाखाली लावली आणि तुझी वकिली तिकडं कर, इथं यायचं नाही असं सांगितलं. आणि माझ्याकडून जबरदस्तीनं मोबाईल काढून घेतला. त्यावेळेला मोबाईल काढून घेऊन मला तिथं बसवून ठेवलं. 9:30 पासून ते संध्याकाळी 1:30 वाजेपर्यंत त्यांनी बसवून ठेवलं. नंतर कोऱ्या कागदावरती माझी सही घेतली आणि त्यानंतर माझा मोबाईल दिला आणि मला सांगितलं की तू ह्याच्या विरोधात कुठं माझ्यावर ॲलिगेशन केलंस तर तुझ्यावर ह्या गुन्ह्यात सहआरोपी तुला करू, दुसऱ्या खोट्या गुन्ह्यात तुला अडकवून येते, अशा पद्धतीची मला धमकी दिली. तुम्ही इथे येत असताना तुमचा वकिलीचा जो युनिफॉर्म असतो त्या युनिफॉर्ममध्ये तुम्ही आले होते का सिव्हिलवर तुम्ही आले होते? हो, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक तुमचा कोट वगैरे असतो काय तुमचा असतो त्याच्यावर तुम्ही आले होते का सिव्हिलवर आले होते? नाही, शर्ट आणि पॅन्ट. आमच्या माहितीवर आम्हाला असं कळण्यात आले की तुम्ही त्या घटनास्थळी पण होता, तिथं तुम्ही नाव खोटं सांगितलं म्हणून. हे खरं आहे का? खोटं नाव सांगितलेलं नाही. माझं त्यांनी आधार कार्ड घेतलं आणि त्याच्यावरून त्यांनी माझं नाव घेतलेलं आहे. मला 35 नोटीस पण दिलेली आहे त्यांनी. मी नातेवाईक आहे असे असल्याने. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही सांगितलं का PI साहेबांनी तुमचं काय बोललं? तुम्ही सांगितलं का मी वकील आहे सांगोला मी सांगितलं. अशी काय तुमची हो, बातचीत मी झाली का? वकील आहे असं सांगितलं असताना मला त्यांनी कानाखाली मारले आणि तिकडे फरफटत नेलं. त्याच्यासोबत 4-5 पोलीस कर्मचारी पण होते. असं कळलं की तुम्ही घटनास्थळी तुम्ही होता? नाही, मी घटनास्थळी. कोणत्या घटनास्थळी? ज्या ठिकाणी घटना घडली त्या नाही, ठिकाणी तुम्ही होता. बारच्या वतीनं तुमचं आता सगळं निवेदन काय आहे आणि बारच्या आता काल परवा तुमच्या बारच्या सगळ्या निवडी झाल्या. आता ह्या निवेदन तुम्ही एक दिले, आज पोलीस स्टेशनला तक्रार तुम्ही अर्ज दिलं, निवेदन दिले, या तुमचं म्हणणं काय बारच्या वतीनं? वकिलावर हल्ले व्हायला लागले. सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य सागर मेटकरी यांनी काल 4 वाजता बारकडे एक तक्रारी अर्ज दिलेला होता. त्या अर्जामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे 31/3/26 रोजी संध्याकाळी 9:30च्या दरम्यान हे पोलीस स्टेशन आवारामध्ये उपस्थित असताना रात्री 9:30च्या दरम्यान पोलीस निरीक्षक घुगे साहेब आणि त्यांच्यासोबत असणारे अन्य 5-6 कर्मचारी यांनी त्यांना इथे कशाला आलाय असं विचारलं. त्यावेळी त्यांनी मी वकील आहे आणि माझ्या नातेवाईकांना इथं आणलेलं आहे म्हणून मी आलेलो आहे असं सांगितलं असताना, मी वकील आहे असं सांगितलेलं असताना सुद्धा त्यांना मारहाण करून ओढत नेले 5-6 जणांनी आणि समोरच्या ज्या पत्र्या शेडच्या ज्या खोल्या आहेत उत्तर बाजूच्या त्या खोल्यामध्ये नेऊन मारहाण करून रात्री 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत बसवून ठेवलेलं आहे. खरं तर वास्तविक ही वकील आहे असं सांगून सुद्धा जर वकिलावर असा अन्याय होत असेल, त्रास होत असेल तर वकील संघटना कदापि शांत बसणार नाही. जोपर्यंत दोषीवर कठोरात कठोर कारवाई जोपर्यंत होणार नाही त्याबाबत आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं चालेल, जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटावं लागलं तरी चालेल, DGला भेटू, हायकोर्टापर्यंत जाऊ, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ. ही खरं तर न्यायाची वकील, पोलीस आणि न्यायालय अशी ही चाकं आहेत. असं असताना एखाद्या चाकावर जर तुम्ही जाणीवपूर्वक अन्याय करत असाल आणि विनाकारण वकील आहे असं सांगून सुद्धा तुम्ही जर वकिलांना त्रास देत असाल तर ह्या गोष्टी सांगोला विधिज्ञ संघ कदापि खपवून घेणार नाही. जोपर्यंत ह्या जे दोषी आहेत ह्या सांगोला पोलीस स्टेशनमध्ये CCTV असतील, कारण शासनाचा SOP तसा आहे, पोलीस स्टेशनचा प्रत्येक कोपरा कोपरा CCTVमध्ये कव्हर झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्या CCTVमध्ये आम्ही असं म्हणणार नाही जे दोषी असतील त्यांना पाठीशी आम्ही मुळीच संघटना पाठीशी घालणार नाही. पण जर आमचे वकील दोषी असतील नसतील पण जे त्यांच्यावर वकील आहे असं सांगून सुद्धा मारहाण करणं आणि त्यांचं जे घटनेनं त्यांना जे स्वातंत्र्य दिलेलं आहे कोणताही त्यांचा रोल नसताना त्यांना 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत का बसवून ठेवलं? जर आरोपी असतील तर आरोपी का केलं नाही? ह्या गोष्टीचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि जे कोणी हे कृत्य केलंय त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची वकील संघटनेची. घटनेमध्ये प्रशासन आणि कायदा असं एकमेकाच्या विरुद्ध चालले घटना होती, तर तुम्ही सगळे वकील संघटना म्हणून तुम्ही खूप तज्ज्ञ आहात, प्रशासन खूप तज्ज्ञ आहे, यात तुम्ही तोडगा काढायचा तर कशा पद्धती तुम्ही काढणार, मार्ग कशा पद्धती तुम्ही काढणार किंवा तुम्ही याच्यावर काय जो काही गुन्हा ह्या 2 ग्रुपमध्ये जो घडला आहे त्याच्याबद्दलचं पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेत, त्यांना कुणाला अटक केलं असेल त्याच्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही. फक्त एक आहे की जो वकील
म्हणजे आमच्यातला इथं हजर होता, त्याचे नातेवाईक अटक केले होते म्हणून तो आला होता. त्यानं पहिल्यांदा नाव जरी समजा भीतीपोटी मेटकरी हे नाव असल्यानं भीतीपोटी जरी चुकीचं सांगितलं असलं तरी केवळ दहशतीमुळं इथल्या मारहाणीमुळं त्यानं सांगितलं. पुन्हा त्यानं आपलं खरं नाव सांगितलं. पहिल्यांदा त्याला 2-3 मुस्काटात दिल्या असं त्याचं म्हणणं आहे. आणि पुन्हा नंतर त्यानं मी वकील आहे असं सांगितल्यानंतर पुन्हा त्याला एका पत्र्याच्या खोलीत नेऊन लाथाबुक्क्यानं मारहाण जी झाली त्याला फक्त आमचं ऑब्जेक्शन आहे. त्याला फक्त आमचं तुम्हाला पोलिसांना आपण दोघंही पोलीस स्टेशनसुद्धा ही जनतेत शांतता निर्माण करण्याचं कायद्याचं संरक्षण करणारी संस्था आहे, ह्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. आम्हीसुद्धा वकील सगळे जे आहे ते सुद्धा कायद्याला मदत करणारीच माणसं आहे. मग अशा परिस्थितीत तुम्हाला वकील आहे म्हणून सांगितल्यानंतर तुम्हाला ह्या वकील या संज्ञेची तुम्हाला एवढी अलर्जी पोलीस स्टेशनला का, पोलिसांनी का, हा प्रश्न फक्त माझा आहे. आणि त्यासाठी फक्त आम्ही इकडं आलेलो आहे, त्यासाठी आम्ही तक्रार दिलेली आहे. मला ह्याच्यापेक्षा दुसरं काय सांगायचं नाही. तर ह्याच्याबद्दलची जी कारवाई आहे ही कडक कारवाई झाली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही फार मोठं आंदोलन इथं उभारणार आहे. सगळा जवळजवळ महाराष्ट्रातले जवळजवळ 5-7 तालुके आज बंद आहेत. कोर्टातलं कामकाज बंद आहे सगळं. आणि अशा परिस्थितीत जो अन्याय झालेला आहे, कायद्यात मारहाण करण्याची कसलीही तरतूद नसताना तुम्ही एका वकिलाला वकील आहे म्हणल्यानंतर म्हणजे त्याचा म्हणजे इतकी असूया तुम्हाला वकिलाबद्दल का निर्माण झाली हेच आम्हाला काय कळेना. म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. ह्याच्याबद्दलची सगळ्यांनी म्हणजे वाचा आमच्याही तुम्ही सगळ्यांनी फोडली पाहिजे आणि ह्याला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी परिस्थिती आहे. त्यामुळं एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवणार आहे. सिनियर वकील म्हणून हो. तुम्ही या सगळ्या वकील संघटनेला तुमच्या आणि सगळ्या ज्युनियर आणि सिनियर सगळ्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल या घटनेतून? या घटनेतून मी असा सल्ला देईन बरं का, आलं का लक्षात, एखादं कायदेशीर काम असलं त्याच्याबद्दलचं पोलीस स्टेशनला यायला वकिलांना हक्क आणि अधिकारच आहे. तुम्ही जी मगाशी एक प्रश्न विचारला मी ऐकत होतो तिथं, तुम्ही ड्रेसवर आला होता का पोलीस स्टेशनमध्ये? पोलीस स्टेशनमध्ये ड्रेसवर येण्याची काय कारण बी नाही. पोलीस स्टेशनमध्ये ड्रेसवर येणे त्याचा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे आज तुम्ही सगळेजण युनिफॉर्म मध्ये असं द्या. कारण कसं होतं हे तुम्हाला कळायसाठी आलो आम्ही वकील आलोय म्हणून. नाही तर तुम्ही पुन्हा तेच प्रश्न विचारला असते, तू वकील आहे का, तू वकील आहे का, तू वकील आहे का, तुझं नाव काय, तुझं नाव काय, हे तुम्ही विचारलं असतं बरं का.